नमस्कार, मी यामिनी. आपल्या फूड्स कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण रक्षाबंधन स्पेशल बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आत्ता इथे एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊया आणि थोडं गरम झाल्यावर 2 कप ओल्या नारळाचा चव घालूया आणि तो छान मंद आचेवर भाजून घेऊया. त्याचा रंग बदलला नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता. सात ते 8 मिनिट भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे छान मोकळं झालेलं आहे. आत्ता इथे आपण पाऊण कप साखर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. एका भांड्यात 1/4 कप मिल्क पावडर घेतली आणि यात थोडेसे दूध घातले आणि हे छान मिक्स करून घेतले. असं मिक्स करायचं याच्यामुळे याच्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण या नारळाच्या चवमध्ये टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊया. हे मिश्रण सतत हलवत राहायचे, नाहीतर मग खाली लागू शकते. आत्ता हे तयार झालेलं आहे का हे कसं ओळखायचं, तर छोटासा गोळा हातात घेऊन त्याची गोळी बनवून बघायची. जर ते झालं असेल, त्याचा गोळा बनत असेल तर ते झालेलं आहे. आता इकडे एका प्लेटमध्ये आपण तूप लावून घेऊया खाली आणि थोडं डेकोरेशनसाठी पिस्त्याचे आणि बदामचे काप टाकून घेऊ त्यावर आणि या मिश्रणातलं अर्ध मिश्रण या प्लेटमध्ये टाकूया आणि छान असं एकसारखं करून घेऊया. आणि नंतर उरलेलं मिश्रण यात मी थोडा खायचा कलर घालते, फूड कलर. हे छान मिक्स करून घेऊया आणि हे कलरचं मिश्रणसुद्धा त्या मिश्रणावर प्लेटमध्ये टाकूया. म्हणजे याला डबल लेअर येईल. एक व्हाईट लेअर आणि दुसरा ऑरेंज कलरचा लेअर आणि हे सुद्धा छान यावर थापून घेऊया. आता हे छान थापून झालेलं आहे. हे थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया आणि थंड झाल्यावर याच्या वड्या कापून घेऊया. आणि आता इथे तयार आहे आपली ओल्या नारळाची बर्फी. तर ही ओल्या नारळाची बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.